शिवजयंती हे मोठ्या उत्साहाने दहिसर विधानसभामध्ये आपण पाहू शकतात की मागाठाणे जे विधानसभा आहे प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्व त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे शिवजयंती उत्साह आहे जोरात पार पडतो। याच्यामध्ये प्रकाश पुजारी यांच्या सहित शेकडो कार्यकर्ता ह्या जयंती निमित्ताने उत्साह साजरा करतात। आपल्या सोबत बोलण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वे। प्रकाशजी, काय सांगाल, आज शिवजयंती निमित्ताने मोठ्या उत्साहाने तुम्ही हजेरी लावलेली, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचं महान कार्य, जनतेचा राजा, हे कार्य कोणी विसरू शकत नाही। म्हणून आज आमच्या पक्षातर्फे शिवसेनेतर्फे गेली तिथीप्रमाणे गेली कित्येक वर्ष ही शिवजयंती साजरी केली जाते। आमच्या विभागामध्ये प्रत्येक ठिकठिकाणी अशा जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी केली जाते। त्यामुळे आमचे कार्यकर्ते आहेत सर्व, जे प्रकाश पुजारी आहे, मीनाताई पानमन आहे, मनीषाताई आहे, वैष्णवी आहे, इथे सुषमा आहे, तिकडे कौस्तुभ मामुलकर आहे, शिंगण आहे। प्रत्येक वार्डामध्ये चांगल्या जोश जल्लोषामध्ये ही शिवजयंती साजरी केली जाते। मात्र 3 नंबर वॉर्ड मध्ये मोठ्या उत्साहाने ही साजरा दिसून येत आहेत। मात्र कार्यकर्ते देखील नाराज होते यावेळी, पण ते नाराजी कुठेही कोणत्या कार्यकर्त्यामध्ये दिसून येत नाहीये। ते एक उत्साह दिसून येत आहे कार्यकर्त्यांना, त्याबद्दल काय? कार्यकर्ते हे नेहमी काम करणारे आमचे शिवसैनिक आहेत, ते रडणारे नाही लढणारे आहेत। त्यामुळे थोडे दिवस कधी कधी होत वादले येतात, वादले निघून जातात, पण शिवसैनिक पुन्हा एकदा खंबीर उभा राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या माऊली पुन्हा एकदा खंबीर गनिमी कावाने पुन्हा लढायचे। तसे गनिमी कावाने आमचे कार्यकर्ते पूर्णपणे लढतील आणि निश्चित विजय संपादन करतील याची मला खात्री आहे। दादा, महत्वाचा एक सवाल आहे की इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये एक कांदिवलीत राहणारा तरुण युवक दीक्षित सोलंकी याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र त्याचा जे मृत्यूदेह आहे ते अजूनपर्यंत सापडलेला नाहीये। मात्र वडिलांकडून अजूनही एक आशा आहे की माझ्या मुलाचा मृत्यूदेह परत मुंबईला यावा असं, मात्र तोपर्यंत अजून काही आशा काही दिसून येत नाहीये, त्याबद्दल काय सांगाल? आमचं सरकार या बाबतीत अतिशय दक्ष आहे। माननीय उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही बघितलं असाल, जे जिथे जिथे अडकलेले आहेत, दुबईला असतील किंवा तेहरानला असतील, आणखी वेगवेगळ्या राज्यामध्ये जे अडकलेले आहेत त्यांना आणण्याचं कार्य आमच्या पक्षातर्फे, आमच्या सरकारतर्फे केलं जात आहे। आणि आता ह्या घटनेबाबतीत सुद्धा उद्या मी न विसरता माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगेन, त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचलीच असेल आणि ती बॉडी त्यांच्या वडिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर्णपणे आमच्या सरकारतर्फे प्रयत्न करू असं मला आश्वासन। वैष्णवी, काय सांगाल? वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी देखील नाकारली होती, मात्र चेहऱ्यावर एक आनंद आहे, काय सांगाल? बघा, सर्वात प्रथम तरी आज आमच्या राजाची जयंती आहे, ज्यांना आम्ही आज देव म्हणतो, त्यांची आज जयंती आहे। आणि जी नाराजी होती ती आधीच दूर झालेली आहे, कारण ज्यांच्यावरती नाराजी होती ते आमचे घरचे आहेत। आम्ही त्यांच्यावरतीच नाराज होणार, आमचं व्यक्त केलं, आमचा जो राग होता, रुसवा होता, आज त्यांनी परत आमच्या पाठीवर थाप देऊन आम्हाला परत जोश दिला आहे। जसं आज आमचे गोरगरिबांचे आमदार प्रकाश सुर्वे साहेब इथे उपस्थित आहेत, आता देखील त्यांनी त्यांच्या स्पीच मध्ये असं सांगितलं की संधी ही देव देतो, पण दादा तुम्हाला सांगू इच्छिते, आमच्यासाठी देव तुम्हीच आहेत। आणि आम्हाला नक्कीच ठाऊक आहे की आम्हाला संधी देखील दादा नक्कीच पुढच्या काळात देतील। आणि जसं आज आमच्या राजाची जयंती आहे, इतके राजे झाले, पण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच लोक आठवण ठेवतात, कारण ते रयतेचे राजे होते। तसंच आज आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये असू दे किंवा मागाठाणेमध्ये असू दे, आमदार गोरगरिबांचे आमदार ही पदवी देखील आमच्या प्रकाश सुर्वे साहेबांना दिली आहे। जसं रयतेचा राजा एक होता, तसं गोरगरिबांचे आमदार देखील एकच असतील आणि पुढेही तेच असतील, अशी मी तुम्हाला सांगेल। आणि आज खूप आनंद साजरा